मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकार अमित भाई शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पंतप्रधानांनी इथं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सूचना सरसकट 7/12 कोरा करा। जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता तर तो व्यवस्थितपणे पाळा। त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त 10 बँकांना इथं 100% कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। सरसकट सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। येत्या 9 ऑगस्ट पर्यंत डायरेक्ट इथं 50,000 नाही तर 1 लाख नाही तर डायरेक्ट 1.5-2 लाखाची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। म्हणजे सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा होणार। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तारीख दिली जाहीर करण्यात आली। अचानक निर्णय या ठिकाणी झाला। त्याचं कारण म्हणजेच आता या कर्जमाफीची ही काही तक्रार आहे ती आता डायरेक्ट पंतप्रधानाकडे गेली असून संसदेमध्ये विरोधक नेत्यांनी आता डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली आहे। तुमचं आताच इथं सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं असेल की स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की भाजपच्या नावावर आता जसं की त्यांनी सांगितलेलं होतं राज्यातील 3 मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायचं ठरवलं होतं। निवडणुकीच्या आधी इथं आश्वासने सुद्धा देण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी पण ओरडून तुमच्या निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की 7/12 कोरा करणार, कर्जमाफ करणार। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा तुमचा 7/12 निवडून आल्यानंतर इथं दुसऱ्याच दिवशी कोरा करू, परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी माननीय मंत्री बच्चू कडू हे जसं की लगातार आंदोलन करत आहेत। बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना म्हणत आहे की आता तरी बोला, सरसकट कर्जमाफी करा, परंतु हे सरकार कर्जमाफी करण्याच्या तोंडातून शब्द सुद्धा काढत नाही। आता पंतप्रधानांना संसदेमध्ये आता विचारलं की आले की कर्जमाफी करण्याचा तुमचा निर्णय काय झाला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जसं की तक्रार गेल्यामुळे शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे। डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यात आले आहे। त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा आदेश मिळाला। म्हणजेच केंद्र सरकारने 1,00,000 कोटी रक्कम केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मिळाली आहे। त्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही, हे सर्व लक्षात घ्यायचं आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसून यामधून काही शेतकरी वगळण्यात सुद्धा येणार आहे। याची यादी लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहे। म्हणजे जर इथे कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। तुमची यादी इथं अपात्र पात्र ह्या दोन्ही याद्या इथं लावण्यात आलेल्या आहे। सोबतच फक्त या 22 जिल्ह्यांमध्येच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। या जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी नक्की पहा। सोबतच सरकारने काय पात्रता सुद्धा लावलेली आहे, या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणूनच कोणतीही माहिती न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठराल आणि पात्र व्हाल। त्यामुळे कर्जमाफीसाठी कोणते 5 कागदपत्रे तयार ठेवायचे आहे, पात्रता काय देण्यात आली आणि कोणते 22 जिल्हे इथं असणार आहे ज्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे, तर ते सर्व या ठिकाणी संपूर्ण माहिती इथं सरकारने सांगितलेली आहे। तेच देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघा इथं महत्त्वपूर्ण व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून इथं प्रत्येक शेतकऱ्यांची आता कसून इथं चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केलं की आम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं आहोत अशा प्रकारची खोटी कागदपत्रे काढून त्यांनी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलं। आता काही जणांनी तर त्या ठिकाणी 20 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलं सुद्धा। बँकेतून शेती पिकांची नावावर घेतलेले कर्ज यांनी अजून सुद्धा भरलं नाही। शेतकऱ्यांची इथं मोठमोठी घरे सुद्धा त्यांनी बांधलेली आहे आणि काही जणांनी तर फॉर्च्युनर देखील घेतलेली आहे।
कोणत्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी इथं होणार आहे याची तारीख आता देण्यात आलेली आहे। या सर्व अपडेट आपण पाहून घेणार आहोत। पहा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने सुद्धा कर्ज घेतलंय आणि कर्ज काढून ठेवलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांची इथं कसून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे मग आता या ठिकाणी तुम्ही खरंच शेती पिकांसाठी कर्ज घेतलेलं आहे का? जसं की 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत खरंच शेती पिकासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि घेतलं असेल घेतलं नसेल तर खूप इथं गंभीरपणे तुमची कसून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्याचं कारण म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे याची सुद्धा तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही अनेक व्हिडिओ बघितला असेल आतापर्यंत, परंतु तुम्हाला खरी माहिती मिळाली नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृत अशी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। कारण मागच्या आठवड्यामध्ये इथं सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी तक्रार मोदी साहेबांकडे केली होती। तर ही घटना नेमकी काय आहे ते तुम्ही पण पाहून ऐकून घ्या। शेतकरी मित्रांनो, जसं की मार्च महिना होता आणि मार्च महिन्याच्या 25 तारखेला अजितदादांनी यांची जसं की शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 31 मार्चच्या आतमध्ये तुम्ही सर्व कर्ज भरून टाका। जेव्हा अजित पवार यांनी असं सांगितले तेव्हा सर्व शेतकरी इथं सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये खवळले होते। जसे की तुम्हाला माहीतच असेल, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर आम्ही तुमच्या डोक्यावरचं सर्व कर्ज इथं माफ करू, तुमचा 7/12 कोरा करू। परंतु निवडून आल्यानंतर मात्र हे सरकार पलटले, डायरेक्ट कर्ज भरा असं प्रत्येक शेतकऱ्यांना अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी इथं परिपत्रकाद्वारे डायरेक्ट मोदी सरकारला सुद्धा ही तक्रार केली होती। शेतकरी म्हणाले, आम्हाला फसवलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आम्हाला आश्वासन दिलं, असं सांगितलं, तुम्ही आम्हाला आता मतदान द्या अशा प्रकारे बोलून आमच्याकडून मतदान करून घेतलं आणि निवडून आल्यानंतर आता आमची कर्जमाफीची वेळ आल्यानंतर ते कर्जमाफी त्यांनी केली नाही। शब्दाला जसं की मुकरतंय असं शेतकऱ्यांनी मोदीजींना सांगितलं आहे। त्यामुळे मोदीजींनी आता डायरेक्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी आदेश दिला आहे, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे। बघा, या महिन्यामध्येच झालेली आहे हे, जसं की यामुळे आता हे सरकार कर्जमाफी करण्याच्या तारखेवर इथं आलेलं आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, आता रक्षाबंधनाला मुहूर्त साधून हे सरकार आमचे सरसकटपणे या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, बाकीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा फायदा इथं होऊ शकत नाही, त्यांना वंचितच राहावं लागणार आहे। कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना भेटणार नाही। मग कोणते ते शेतकरी असणार आहे? बघा, सरकारच्या माध्यमातून फक्त गरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। मग ते गरीब आणि गरजू शेतकरी नेमकं कोणते आहेत? तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडे आता जसं की उत्पन्नाचा दाखला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं जसं की उत्पन्नावरती एक ठराविक मर्यादेच्या आतमध्ये इथं म्हणजेच जसं की त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तरच त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्याचं उत्पन्न वार्षिक इथं 20 लाख असेल, तुमचं वार्षिक उत्पन्न 20 लाख असेल, अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच इथं तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड हे तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय आणि आवश्यक कागदपत्र असणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल त्यांनाच गरीब शेतकऱ्या मानलं जाणार आहे आणि त्यांनाच कर्जमाफीचा लाभ इथं दिला जाणार आहे। बघा, त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहे। आधार कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। आधार कार्डवरती तुमचं जसं की राशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक असायला हवे। त्यानंतर आधार कार्डवरती आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे सारखे नाव तुमचं असायला पाहिजे। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असायला पाहिजे। तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे आवश्यक असायला पाहिजे। राशन कार्ड, रहिवासी दाखला, त्याचनंतर जसं की तुम्हाला आधार कार्ड, तर हे तिन्ही पुरावे तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं कागदपत्रे म्हणजे तुम्हाला इथं जमा करायचं आहे शेतीचा 7/12। तुमच्याकडे जसं की 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल नसेल हे त्यावरती दिसून येत असते। म्हणजे सरकारतर्फे इथं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ज्यांच्याकडे जास्त जमीन शेती असेल त्यांच्याकडे म्हणजे इथं कर्जमाफीचा त्यांना फायदा मिळणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बघा, तुमचं वार्षिक उत्पन्नापेक्षा ठराविक इथं तुमचं उत्पन्न असेल तरच तुम्हाला कर्जमाफीसाठी तुमचं उत्पन्न नेमकं किती असावं याबाबत फिक्स आकडा सरकारने अजून सुद्धा सांगितलेला नाही। नेमकं जसं की शेतकरी मित्रांनो, जर 5 कागदपत्रे तुम्ही इथं तयार ठेवली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट हे बघितलेली आहे।
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.